हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आपला नेहमीचा आणि आपुलकाचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज मी तुळजाभवानी आणि येडेश्वरी मंदिरात जाणार आहे. तर तुळजाभवानीसाठी आम्ही गाडी रिझर्वेशन करत होतो, तर रिझर्वेशन झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही चालू आहोत बसने. आता बसची वाट बघत आहोत. बस जशी भेटली की तुरंत आम्ही लगेच तुळजाभवानीच्या मंदिरात जाणार आहे. कारण की तुळजाभवानीच्या मंदिरात मंगळवारचा छबिना भरतो, तर ते छबिना बघायचं. चला, आता आपली बस आलेली आहे. आपण बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता तुळजाभवानीच्या स्टॉपवर आलेलो आहोत. तर बघा, इकडेच तुळजाभवानी स्टार्टिंग एंट्री आहे. इकडे पेडेवाला, इकडे तुळजा. आणि आम्ही ॲक्च्युली रूम बुक करायचं होतं, आम्हाला जेवायचं होतं. मग आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि तिथून निघालो थेट छबिना बघायला. इकडचं बाहेरचं लोकेशन पण खूप छान आहे. आईचा छबिना बघताना असं वाटत होतं की प्रत्यक्षात आईच खरंच बाहेर आलेली आहे. कारण की छबिना जसा तो उचलला जातो त्यावेळेस अंगाला इतके शहारे फुटतात की जणू काही आई प्रत्यक्षात सगळ्याला बघायला आलेली. तर छबिना घेण्यासाठी शक्य आणि छबिना मंगळवारचाच असतो, मंगळवारचा रात्रीचा 12 वाजता. मग आम्ही काय केलं, तुळजाभवानीमध्ये 12 वाजता छबिना बघायला यायचं. त्याच्यामुळे आम्ही तिथे एक दिवस राहिलो. म्हणजे कसं, जर आपण तिथे राहिलो तरच आपल्याला हे सगळं बघता येईल. मग आम्ही तुळजाभवानीची छबिना बघण्यात एवढं व्यस्त होतो की आम्हाला खूप छान वाटत होतं. मग आम्ही सगळे छबिना वगैरे बघून नंतर मग आम्ही मंदिरात आलो. मग सकाळ सकाळी आम्हाला लवकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, छबिना बघितल्याच्या नंतर तुम्ही बघा, मग मला सांगा. दुर्बाजू छबिना बघून झाल्याच्या नंतर इथे आहे गणपती, उजव्या सोंडेचा गणपती. तुळजाभवानीच्या मंदिराच्या एंट्री जेव्हा करतो तेव्हा आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतं. गणपतीचं मंदिराचं दर्शन घेत त्याच्यानंतर आम्ही सकाळ सकाळी खूप पहाटे आम्ही देवीच्या दर्शनाला आलो. देवीच्या दर्शनाला आलो, इतका आम्हाला आनंद झाला की आमचं दर्शन फक्त 10 मिनिटात झालं. बघा, तुम्ही पण विचार करा, सकाळी 6चं दर्शन आमचं सकाळी फक्त 10 मिनिटात झालं. आईच्या गाभाऱ्यात आम्ही एवढं खाली होतो ना की तुम्हाला काय सांगू की दर्शन एवढं फास्ट झालं आमचं की आम्हाला म्हणजे खूप बरं वाटलं. आपलं दर्शन लवकर झालेलं आहे. बाकीचे अजून देवदर्शन करता येईल. बघा, आता आम्ही 2 सेकंदामध्ये म्हणजे तिकडं एवढी फास्ट लाईन पळत होती आणि डायरेक्ट आम्ही आलो गाभाऱ्यामध्ये. तर बोला, तुळजाभवानी माते की जय म्हणून. आणि आई असं सगळ्यांवर सदैव हसत खेळत सगळ्यांवर आशीर्वाद दे, सगळ्यांचं भलं कर, कल्याण कर. बघा, हे आहे तुळजाभवानीचं गाभारा. आता इथून आम्हाला तुळजाभवानीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरायला पण जाणार आहोत. बघा, ही मंदिरच्या बाहेरचं लुक बघा. आणि त्यावेळेस खूप पाऊस असल्यामुळे ना काय झालं माहिती आहे का, अचानक पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडल्यामुळे गर्दी खूप कमी होती. पण आम्हाला खूप बरं वाटलं. मग आता आम्ही बाहेर आलेलो. बाहेर आल्याच्या नंतर इथे आहे देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. प्लस तुम्हाला सांगते, मग इथून पुढे आता एक दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. बघा, इकडे सगळं देवादर्शनांचं वेगवेगळ्या देवांचं मंदिर आहे. तर सगळ्यांचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही इथे एका दगडावर 10 रुपये ठेवायचा. मग तो दगड ज्या बाजूला फिरेल आणि आपल्याला असं वाटेल की आपली मनातली इच्छा पूर्ण होणार आहे, तर तो दगड आपल्याला पाहिजे त्या बाजूला फिरतो. आणि जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर त्याचं दगड नाही फिरत. बघा, हे आहे चिंतामणी दगड. तर जर डाव्या बाजूला फिरला तर नाही असतं आणि उजव्या बाजूला फिरला तर होकार असतो. तर मी जी म्हणजे विश केलेली होती की माझं चॅनल मोनेटाईज होऊ दे, त्याच्यानंतर पेमेंट चालू होऊ दे, तर ते लवकरात लवकर ख्वाहिश पूर्ण झाली. त्याच्यामुळे हे देवदर्शन मी करत आहे आणि माझं जे बोलत होते ते सगळं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे देवाचं खरंच खूप धन्यवाद. आता मी इथून तुळजाभवानीचं दर्शन झाल्याच्या नंतर दादा आणि बहिणीचं छोटंसं एक गोंधळ घातलं आहे, त्याला म्हणतात सुखसंपत्तीचं गोंधळ. तर तो सुद्धा घातल्याच्या नंतर आम्ही मग येडेश्वरीला जायला निघणार आहोत. तर बघा, हा गोंधळ घातलेला आहे.
मंदिर आहे मम्मी, हे मंदिर आहे इथे पण. आईचं प्रकट झालेलं स्थान आहे. थोडं वळण वगैरे काय असेल ते सर्व गोष्टीनं मनाची इच्छा पूर्ण करते आई बाबाने. मोबाईल चालत नाही, मोबाईल पण जमा करून आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत. बाहेर आल्याच्या नंतर इकडचं जे बॅकग्राऊंड होतं ते खूप छान होतं. इथे काही चप्पलवाला, काही मिठाईवाला, काही फळ फ्रूटवाला, तर काही बांगड्यावाला. जर तुम्ही तुळजाभवानीला जर जाणार असाल तर ह्या बांगड्या नक्कीच घ्या, कारण की ह्या बांगड्या जो आपण घेतो तर हे सवासणीचं लेणं असतं आणि हे त्या तिकडचं प्रसिद्ध आहे. मग जेव्हा पण आम्ही सवासणी घालतो तर ह्या बांगड्या आम्ही सवासण्यांना देतो. बघा माझ्या वहिनीला सुद्धा घेतलेल्या आहेत आम्ही, आणि ती घालतच चाललेली आहे. आता आई आणि बाकीचे सगळे आम्ही फॅमिली आता आम्ही जाणार आहोत येडेश्वरीला. आता तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, काही नाश्ता पाणी जेवण वगैरे केलं आणि आम्ही लगेच निघालो थेट येडेश्वरीला. तर आता येडेश्वरीला जायचं आहे तर तुम्हाला येडेश्वरीचं मंदिरही दाखवते. आणि जर कुणाची इच्छा असेल की आपल्याला बकरा द्यायचा आहे, कोंबडा द्यायचा आहे, जे काही असेल तर ते सुद्धा तिकडे दिलं जातं. तर आता बघा आम्ही येडेश्वरीला गेलो आहोत ना, तर तिकडे बाहेरचं हिरवंगार नेचर वगैरे खूप छान आहे. तर आता आम्ही टॅक्सी केलेली आहे आणि टॅक्सीने आम्ही आता येडेश्वरीला जाणार आहे. अशा 3,500-4,000 तुला नाही घेत बेटा. मनू रे मनू मनू भाषा तरी असे धडाधड 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 करू वाटत. मी हाय आहे. बघा इथे बाप लेकीला काय मागते, पण माझा भाऊ काय घेऊन देत नाही. आई येडेश्वरीचं पण दर्शन एवढ्याच जवळून झालं की तिथे सांगितलं की भोसल्यांची जी अटी आहे आई मान्य आईने ते मान्य केलं. त्याच्याबद्दल आईचं खरंच धन्यवाद. बोला येडेश्वरी माते की जय. आता आम्ही खाली येतच होतो तर तिथे बकरा घेऊन आलेले होते. म्हणजे कोणाचा नवस असेल तर त्या बकऱ्याचं सुद्धा म्हणजे घेऊन आल्याच्या नंतर त्यांचा वाजत गाजत घेऊन आलेला आहे. तर बघा आता आम्ही इकडे खाली वगैरे सगळं आलेलो आहोत आणि आता इथून आम्ही पुढचा प्रवास करतो. मग आता आम्ही रिटर्न जायला वापस घरी यायला निघालो. तर घरी आल्याच्या नंतर
आता आम्हाला सवासने वगैरे घालायचे आहेत. मग आम्ही त्याची पूर्ण तयारी केली. सवासने वगैरे घालण्यासाठी आम्ही सगळ्या बायका मुली वगैरे सगळं हे केलं आणि सवासण्यासुद्धा घातलेल्या आहेत. तर बघा आणि कसा व्हिडिओ वाटला किंवा या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर क्षमा करा. तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं लाईक सबस्क्राईब कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम माझ्या यूट्यूब चॅनलला राहू द्या. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं आभार.